नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळ्यात लग्नासाठी तयार व्हायचं आहे पण खूप घाम येतोय, सर्व मेकअप काळा पडतोय, मेकअप निघून जातोय. हे प्रश्न सोडवण्यासाठी आज मी निवेदिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे या माझ्या मराठी चॅनलमध्ये. चला तर मेकअपला सुरुवात करूया. मेकअप सुरुवात करण्याच्या आधी स्किन प्रेप करणं गरजेचं असतं, तेच म्हणजे CTM म्हणजेच क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर. इथे मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि सेकंड नंबरची स्टेप मी यात ॲड केलेली आहे. ही उन्हाळ्यातली सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे बर्फ रब करून घ्यायचा आहे फेसला. जर बर्फ रब करायचा नसेल तर एकदम गार पाण्याने फेस क्लीन करून घ्यायचा आहे. सो हा बर्फ 2 मिनटं रब केल्यानंतर कॉटनच्या कपड्याने किंवा तुमच्या टॉवेलने डॅब करून पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोनर यूज करायचा आहे. तर टोनर का यूज करायचा असतो? टोनर पण आपल्या पोर्सला मिनिमाइज करतं आणि हे एक बॅरियर असतं, तुम्हाला आणखी मॉइश्चराईज करतं स्किनला. सो इथे मी रोज टोनर यूज केलेला आहे. तुमच्याकडे जर रोज टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरचा पण यूज करू शकता, पण इथे 2 मिनटं वेट करायचा ते ड्राय होण्यासाठी, स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी, आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. सो मी इथे माझा आवडीचा मॉइश्चरायझर लावते आहे, हायड्रा क्यूब. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मॉइश्चरायझर लावू शकता. आणि त्यानंतर मी सनस्क्रीन लोशन लावते आहे. सनस्क्रीन लोशन हे मी ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन लोशन यूज करणार आहे. माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी त्यानुसारच माझे प्रोडक्ट चूज केलेले आहे, मॉइश्चरायझरसुद्धा आणि सनस्क्रीन लोशनसुद्धा. चला तर मेकअपला आता स्टार्ट करूयात. स्किन आपली प्रेप झालेली आहे. सो इथे मी आयब्रो टेप लावून घेते आहे, जेणेकरून मी आय मेकअपला स्टार्ट करणार. आणि आय मेकअप करण्याच्या आधी तुम्ही प्रायमर लावून घ्यायचं आहे, आय प्रायमर. हे मी क्राऊनचं यूज करते आहे. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावा आणि 1 ड्रॉप सफिशियंट आहे दोन्ही आईजसाठी. त्यानंतर आयब्रोला शेप द्यायचा आहे आणि नंतर कन्सिलर लावून द्यायचं आहे, जे की बेज कलरचं आहे. प्रॉपरली कन्सिलर ब्रशनी कन्सिलर लावून घेतल्यानंतर छोट्या ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही ब्लेंडर गार पाण्यात स्क्वीज करून ठेवलेले आहेत. सो आय मेकअप स्टार्ट करताना मी येलो आय शॅडो यूज करणार आहे, प्लस ऑरेंज आय शॅडो यूज करणार आहे, प्लस ब्राऊन कलरचा लायनर यूज करणार आहे. सो मी पूर्ण आय मेकअप तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण ह्याचा सेपरेट शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो आता आय मेकअप तर झालेला आहे, कारण माझा साडीचा रंग ऑरेंज असल्यामुळे मी त्याला मॅचेबल असा ऑरेंज शेडचा आय मेकअप केलेला आहे. खूप सुंदर झालेला आहे, तुम्ही चेक करा. इथे मी आता फेसचा मेकअप स्टार्ट करूयात, बेस स्टार्ट करूयात. त्याच्या आधी मला प्रायमर लावून घ्यायचा होता. सो इथे मी ओपन पोर्स असल्यामुळे मी 0 पोर्सचा प्रायमर यूज केलेला आहे. त्यानंतर इनसाइड कॉस्मेटिक्सचा प्रायमर यूज केलेला आहे आणि नंतर ऑरेंज करेक्टर लावून घेणार आहे माझ्या अंडर आयसाठी, अंडर आय झाकण्यासाठी. टेम्पूचं ऑरेंज करेक्टर यूज केलेलं आहे. ऑरेंज करेक्टर तुम्ही बघू शकता कुठल्या पद्धतीचं आहे आणि ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. जिथे जिथे ब्लॅक स्पॉट आहे तिथे मी ऑरेंज करेक्टर यूज केलेला आहे आणि त्याला न्यूट्रिलाइज करण्यासाठी माझ्या स्किन टोनचं कन्सिलर यूज केलेलं आहे, टेम्पूचंच. बघा कसं करायचं आहे आणि परत ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. बरं, याची क्वांटिटी एकदम कमी घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या स्किनवरती असं थापल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. ते एकदम सॅटल स्किन वाटली पाहिजे, नाहीतर घाम जास्त येतो आणि तुमचा मेकअपसुद्धा नॅचरल दिसतो. सो इथे मी करेक्टर आणि कन्सिलर दोन्ही लावून झालेले आहे. याचाच अर्थ अर्धा बेस झालेला आहे. आता फाउंडेशन लावायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मी ब्रशच्या साहाय्याने, मोठ्या फाउंडेशन ब्रशच्या साहाय्याने लावून घेते आहे. सो असा या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आयच्या बाजूला एकदम व्यवस्थित फिनिशिंग टच येण्यासाठी, आय मेकअप आपला व्यवस्थित उठून दिसण्यासाठी कशा पद्धतीने मी फाउंडेशन लावलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर छोट्या कन्सिलर ब्रशनी परत मी त्याला व्यवस्थित फिनिशिंग टच देणार आहे. आणि तो दिल्यानंतर एक महत्त्वाची टिप म्हणजे हा बेस सेट कसा करायचा. इथे मी फेसेस कॅनडाचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. डॅम्प ब्लेंडर जे होतं आपलं मोठं, त्याच्यावरती मी स्प्रे केलेला आहे आणि त्याने मी ब्लेंड करणार आहे माझ्या बेसला. याचाच अर्थ
की मी माझ्या मेकअपला, माझ्या बेसला फिक्स करते आहे. सो प्रॉपरली ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनेच ब्लेंड करायचं आहे. एकही पॅच दिसला नाही पाहिजे, एकदम सटल लुक आला पाहिजे. सो आता आपला बेस एकदम फिक्स झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे कॉन्टोरिंगची. कॉन्टोरिंगसाठी मी ब्राऊन कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे आणि छोटा कन्सिलर ब्रश यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कॉन्टोरिंग करते आहे माझ्या फेसवरती. जॉ लाईन, कानापासून तर माझ्या जॉ लाईनपर्यंत मी कॉन्टोरिंग करून घेते आहे. आणि आता नोज लाईनला कॉन्टोरिंग करायचं आहे, जेणेकरून आपले नाक एकदम सरळ दिसणार. सो हे झाल्यानंतर त्याच ब्युटी ब्लेंडरनी, ज्याला आपण मेकअप फिक्सरनी डॅम्प केलेला आहे, त्याने परत त्याला फिक्स करून घ्यायचं आहे, ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपरली. आणि नंतर हायलाइट करून घ्यायचं आहे नोजच्या टिपवरती, म्हणजे मी नोजवरती मध्ये, नंतर डोळ्यांच्या खाली हायलाइट करणार आहे. आता हायलाइटसाठी मी कन्सिलर यूज केलेलं आहे, जे 2 शेड लाइटर आहे माझ्या स्किन टोनपेक्षा. सो तुम्ही बघू शकता मी टॅम्पूचंच कन्सिलर यूज केलेलं आहे आणि छोट्या ब्युटी ब्लेंडरनी मी त्याला ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता डोळ्याच्या जवळ मी अगदी व्यवस्थित फिनिशिंग टच देऊन आय मेकअप पण व्यवस्थित दिसेल असा ब्युटी ब्लेंडरनी तो ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता चिनला पण लाईट कन्सिलर यूज केलेला आहे, परत फोरहेडवरती आणि नोजवरती. आणि एक फिनिशिंग टच म्हणजे मला फिंगर टिप्सनी मी माझं नोज कॉन्टरिंग व्यवस्थित फिनिश करून घेते आहे. आता ह्या पुढची नेक्स्ट स्टेप म्हणजे माझा खूप फेवरेट पार्ट, तो म्हणजे ब्लशर. सो इथे मी पीच कलरचं ब्लशर यूज केलेलं आहे. खूप सुंदर चिक दिसतात तुमचे. थोडंसं नोजवरती लावून घेते कारण ते पण अगदी सुंदर दिसतं. तर संपूर्ण मेकअप परत फिक्स करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे मी लूज पावडरनी सगळा मेकअप परत फिक्स करून घेणार आहे. सो अशा पद्धतीने मी लूज पावडर लावून ठेवते आहे आणि आय मेकअपला आता फिनिशिंग टच देणार आहे, म्हणजेच आय लॅशेस लावायचं आहे, काजळ लावायचं आहे. सो इथे मी नेव्हीचा आय लॅशेस यूज करणार आहे, मॅग्नेटिक आय लॅशेस. याचा रिव्ह्यू द्यायचा म्हणजे हे अतिशय उत्तम प्रकारचं आय लॅशेस आहेत, जे की तुम्ही तुमचं पटकन लावू शकता. लायनर आहे ब्लॅक कलरचं, तुम्ही लायनर लावून घ्यायचं आहे आणि ते आय लॅशेस डिरेक्टली तुमच्या आय लॅशेसला स्टिक होणार. सो मी सगळ्यात छोटे आय लॅशेस लावणार आहे आणि तुम्ही बघू शकता ते अगदी सोपं आहे, लगेच स्टिक होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. आणि त्यानंतर एक काजळ लावून घ्यायचा आहे. काजळ लावून घेतल्यानंतर ऑरेंज कलरचा जो टोन होता त्याने स्मज करणार आहे आणि ऑरेंज कलरचा आयलायनर लावून स्मज करून घेतलाय. सोबतच आता लिपस्टिक मी एंड करणार आहे. सो लिपस्टिक मी आधी लिपस्टिक बेस लावून घेते आहे आणि लिपस्टिक बेस लावल्यानंतर रेड कलरची लिपस्टिक खूप छान दिसते तुमच्या ऑरेंज कलरच्या आउटफिटवरती. सो मी आज ऑरेंज कलरची साडी घातली आहे, तर लिपस्टिक ही रेड कलरची लावणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पण माझा खूप आवडता पार्ट आहे, जो की हायलायटर. सो हायलायटर लावून घेणार आहे मी छोट्या ब्रशनी. तुम्ही बघू शकता इथे मेबेलिनचा हायलायटर यूज केलेला आहे मी. सो जो चिक वरून जातोय थोडासा तुमच्या टेम्पर एरियावरती आणि थोडा नोजवरती, जिथे जिथे तुम्ही हायलाइट केलेलं आहे तिथे तिथे हायलायटर लावून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेकअप खूप छान झालेला आहे. आणि परत मेकअप फिक्सर लावून मी मस्कारा लावून घेते एकदा. सो अशा पद्धतीने बघा चंद्रकोर टिकली. आणि या मेकअपवरती मी 3 हेअरस्टाईल ट्राय केलेले आहे, ज्याचे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो तुम्ही तो ट्राय करा. खूप सुंदर आणि पटकन होणारा हेअरस्टाईल आहे, तर तुम्ही बघू शकता. हा मेकअप तुम्हाला कसा वाटला? आणि हा एक्सपेरिमेंट करून बघायचा होता. पाण्याचा जो पाणी मी टाकून बघितलं आहे, मेकअप फिक्स झाले की नाही चेक केलं आहे, तर झालं आहे. फक्त एक आयलॅश माझी निघाली होती, ती मी परत स्टिक केली. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन टिप्स अँड ट्रिक्ससोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.